बदलाच नाही पाहिजे. काली विनाकारण धरोहर आहे अमरावती शहराची, छान आहे. निंदनीय गोष्ट आहे. आमचा रोजगार हिरावून गेला. बाकी मार्केटची काही जरूरत नाही आणि मार्केट पाहिजे नाही आम्हाला. त्या मार्केटला आमचा फायदा आहे नाही. बहुत बड़े कमर्शियल कॉम्प्लेक्स बनाया जाए, उसकी जरूरत अभी फिलहाल अमरावती को नहीं है. खाने पीने के धंधे इनके सभी पांडुली बाजार है अमरावती शहर को, नागरिक को. सध्या अमरावती शहरात एकच मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे रेल्वे उड्डाणपुलाचा. गेल्या अनेक महिन्यांपासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तळा गेल्यास सांगून हा उड्डाणपूल सर्व जे आहे ते वाहतूक सुद्धा या ठिकाणची बंद करण्यात आलेली आहे. 4 ते 5 महिने होत आहे जवळपास हा उड्डाणपूल बंद होऊन. आता काही दिवसा अगोदर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा उड्डाणपूल आता पूर्णपणे तोडून टाकू आणि रेल्वे स्टेशन सुद्धा आता दुसऱ्या जागी हलविण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यापर्यंत अमरावती शहरातून पोहोचला आहे. आणि तो पोहोचला डॉक्टर अनिल बोंडे यांच्या माध्यमातून. शहराचे पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल किंवा रेल्वे मंत्री असेल, यांच्यापर्यंत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आणि प्रस्तावामध्ये काय आहे तर हा उड्डाणपूल तोडून पूर्णपणे नष्ट करून या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स, या ठिकाणी मोठमोठे जे आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल, वाचनालय असेल किंवा एक स्पोर्टकरिता या ठिकाणी एक मैदान सुद्धा बनणार आहे, अशी माहिती सुद्धा त्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आली होती. मात्र आता याला विरोधकांनी विरोध सुद्धा केला आहे. हाच जो असा उड्डाणपूल आहे जो रिपेअर होऊ शकत नाही का, किंवा हा उड्डाणपूल बंद करण्यामागचं षडयंत्र तेव्हाच रचलं गेलं होतं का की जेव्हा हा उड्डाणपूल बंद करण्यात आला होता. म्हणजे हा उड्डाणपूल बंद करण्यामागचं षडयंत्र तर नाही ना, असे अनेक प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. मात्र सामान्य जनतेचं मत काय? सामान्य जनतेला वाटतं का की हा उड्डाणपूल तुटायला हवा किंवा हा उड्डाणपूल रिपेअर होऊन पुन्हा अमरावती शहराला मिळायला हवा, असे अनेक प्रश्न आहेत. आणि सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा. आपला रेल्वे उड्डाणपूल आहोत जिथं आपण सध्या उभा आहोत आणि याच ठिकाणी गेल्या पिढी जेव्हापासून हा रेल्वे पूल बनला तेव्हापासून या ठिकाणी पेंटरचे कामं केल्या जाते. आपले दुचाकी वाहन असेल, 4 चाकी वाहन असेल, अशा गाड्यांवर नंबर टाकणे किंवा आपले नाव गोंदविणे असे अनेक प्रकारचे व्यवहार इथे सामान्य नागरिक करत असतात. आता हा उड्डाणपूल तुटल्यानंतर त्यांचा रोजगार सुद्धा हिरावला जाणार आहे. त्यांचं काय मत राहील ते आपण जाणून घेऊया. काय नाव काका आपलं? प्रदीप वानकडे. किती वर्षापासून आपण इथं व्यवसाय करत आहे? 20 वर्ष. 20. आता हा उड्डाणपूल तुटणार, या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे होणार, रेल्वे स्टेशनही अमरावती शहरात राहणार नाही. काय वाटते आपल्याला? नाही व्हायलाच नाही, म्हणजे हे रिपेअर व्हायला पाहिजे, पुलच चांगला व्हायला पाहिजे. अमरावती शहरात एकच उड्डाणपूल असा आहे की त्याला अजून 10 वर्ष झाली, तो कम्प्लीट झाला नाही. नाही, तो आपला इतवारातला. हो, आता या ठिकाणी नवीन सगळे कॉम्प्लेक्स उभे होणं आणि रेल्वे स्टेशन अमरावतीतून हलवणं म्हणजे अमरावती शहराचा विकास आहे का? नाही, बिलकुल नाही. जिथे आहे तिथेच पाहिजे रेल्वे स्टेशन. बिलकुल. काय मत राहील आपल्या याच्यावर? ह्याच्यावर तिथंच बनलं पाहिजे रेल्वे स्टेशन, जुन्या जागेवर. सुनील दिगाडे. किती वर्षापासून व्यवसाय करता आपण इथे? 20-22 वर्ष झाले. आता उड्डाणपूल तुटणार आहे हा म्हणते असं समजलं. इथं मोठे मोठे कॉम्प्लेक्स बनणार, रेल्वे स्टेशन अमरावतीतून आता जाणार आहे, मोठमोठे प्रोजेक्ट तिथं बनणार. आमचा तर मग व्यवसाय चालला गेला. मग हा उड्डाणपूल तुटायला पाहिजे का आपल्याला असं वाटतं? नाही. आपण अमरावतीचे नागरिक किती वर्षापासून आहात? 30 वर्ष झाले. उड्डाणपूल तुटला तर काय आमचा रोजगार हिरावून गेला. मग पूर्ण अमरावती शहराला घाटा आहे की फायदा आहे हा उड्डाणपूल तुटल्यावर? घाटा आहे. कसा? दळणवळण बंद राहील ना. बरोबर आहे. बनायला हवा की नाही? मग बनायला हवा. नाही म्हणजे इथे कॉम्प्लेक्स बनायला हवे की हा उड्डाणपूलच बनायला हवा? इथे उड्डाणपूल हवा. उड्डाणपूलच हवा, म्हणजे बंद नाही झाला पाहिजे. रेल्वे स्टेशन आपल्या अमरावती शहरातच राहिलं पाहिजे. हो. नक्कीच हा उड्डाणपूल तुटल्यानंतर आमचे रोजगार हिरावल्या जाणार. हा उड्डाणपूल तुटायला नव्हे तर पुन्हा बनायला हवा, असा अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत इथल्या नागरिकांना
नागरिकांनी आपल्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. आणखी आपल्यासोबत प्रतिष्ठित नागरिक आपल्या अमरावती शहराचे जुळलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया. काय नाव काका आपलं? माझं प्रवीण भोरे. काय सांगाल, ह्या उड्डाणपूल तुटणार, इथं मोठमोठे कॉम्प्लेक्स बनणार, रेल्वे स्टेशन आता दुसऱ्याच ठिकाणी आपला शिफ्ट होणार, अशा अनेक प्रोजेक्ट आपल्या अमरावती शहरात बनत आहेत, म्हणजे त्याचे विचार सुरू आहेत. काय वाटतं, आपल्याला उड्डाणपूल तुटायला हवा की बनायला हवा? नाही, उड्डाणपूल होता आणि तो पाहिजेच, कारण की अर्ध शहर सध्या म्हणजे इतकं जाम झालेलं आहे. ट्रॅफिक हिरवीन चौकातला, तिथं पेशंट येतात, तिथं जाम होते. शाळा आहे तिथं, ज्ञानमाता, होली क्रॉस सारख्या मोठ्या मोठ्या शाळा आहे, तिथं मुलं अर्धा एक तास घरी परत यायला उशीर होते. म्हणून तो पूल बनणं हा अत्यंत गरज, म्हणजे खूप गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे पुलाची. अमरावती शहरात गेल्या 10 वर्षापासून एका उड्डाणपुलाचं काम चालू आहे. हो. तो उड्डाणपूल आजपर्यंत पूर्ण करू शकले नाही सरकार, किंवा त्या संबंधित जे आहेत काही पावलं सुद्धा उचलू शकली नाही. मात्र हा उड्डाणपूल तुटणार, या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभारणार आणि अमरावतीचं रेल्वे स्टेशन सुद्धा अमरावतीतून जाणार. नाही अशी अनेक गेलंच नाही स्वप्न पाहिजे. सरकार तो पाहत आहे. इतिहासातलं एकमेव प्रतिभाताई पाटलांनी हे जे रेल्वे स्टेशन आपल्याला दिलं, हे आपल्या शहरासाठी खूप मोठी, म्हणजे खूप मोठी हे आहे. पर्वणी आहे. आणि ती जर इथून तिकडे न्यान, इतकं मोठं शहर आहे, आज इथून 10 किलोमीटर पर्यंत वस्ती झालेली आहे, त्या लोकांना तिथं पोहोचासाठी वेळेवर पोहोचणार नाही, हे मध्यभागी असल्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे. हजारो लोक शेगावला इथून जातात, येतात, रात्री 7 वाजताच्या अंबानं जातात, रात्री पुण्याच्या 1 वाजता घरी येतात, सुरक्षित घरी जातात, आणि हे स्टेशन सुरक्षित ठिकाणी आहे. आज सुद्धा आपण बघितलं तर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण निर्माण दिन असतो, हो. ज्याच्याकरिता लाखो भाविक इथून आपल्याकडे मुंबईकरिता जे आहेत रवाना होत असतात दर्शनाकरिता. बरोबर त्यांची सुद्धा आता व्यवस्था राहणार नाही. नाही. अशा अनेक आहेत आपल्या इथं. आता आपण समजा शेगाव जायचं असेल किंवा अनेक कुठं ठिकाणी जायचं मुंबईची असेल. गाडी पूर्ण पॅक जाते, रिझर्वेशन भेटत नाही, इतके म्हणजे व्यापारी आहे, बाकीचे लोक, पेशंट आहे, हे सगळे इथून मध्यवस्थित असल्यामुळे त्याला ऑटोचे पैसे खूप कमी लागते. अमरावती शहराचा जर उड्डाणपूल तुटला, अमरावती शहराचा विकास थांबणार. 100% थांबणार. काय काय महत्वाचे ते मुद्दे राहणार, थोडेफार सांगू शकाल आपण? नाही, महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, की हा पूल जो आहे, की आजचा पूल नाही, हा त्यावेळेस जो केलेला पूल आहे, तो सगळ्या शहराचा मध्यभागी, शहराचं आवागमन व्यवस्थित व्हायला पाहिजे. राजकमल चौकासारखा चौक आहे, इथून आपण त्या बडनेरा, तिकडून तो हैदराबाद वगैरे जाणारा मार्ग, हा महत्वाचा डेपो, आपलं डेपोचा रस्ता आहे. आज डेपोतल्या सगळ्या बसेस फिरून येऊन राहिल्या, ट्रॅफिक जाम होऊन राहिलं, आणि ते रोड लहान आहे, त्या रस्त्यावरती गर्दी आहे, इतवारा बाजार ते हिरवीन. डॉक्टर बोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती काही दिवसा अगोदर, हो. आणि त्यांनी एक, मला वाटतं 22-24 वर्षाचा मुलगा असेल, त्याने एक प्रोजेक्ट तयार केलं आणि त्या प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली आणि ते जवळपास रेल्वे मंत्री पर्यंत पोहोचले या प्रोजेक्टला घेऊन. मी डॉक्टर साहेबाबद्दल तर जास्त काही बोलू शकत नाही, पण डॉक्टर साहेब इतके सुशिक्षित असताना असा जर ते प्रस्ताव पाठवत असेल, निंदनीय गोष्ट आहे. तर अमरावतीतला गाजलेला मुद्दा म्हणजेच रेल्वे स्टेशन आणि उड्डाणपूल तोडण्याचा. आपण सध्या त्या ठिकाणी उभा आहोत, ज्या ठिकाणावरून आपण जे आहेत रेल्वे स्टेशनचं संपूर्ण चित्र बघू शकाल. ही आहे अमरावतीचं रेल्वे स्टेशन. आता हे तुटणार आहे आणि या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स, मोठमोठे कमर्शियल मार्केट बनणार. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रोजेक्ट सक्सेस करण्याकरिता मुंबई दिल्लीपर्यंत पोहोचले. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यापर्यंत सुद्धा या प्रस्तावाकरिता डॉक्टर बोंडे त्यांच्यापर्यंत पोहोचले. जर डॉक्टर बोंडेंनी मनावर घेतलं असतं तर नक्कीच हा पूल पुन्हा दुरुस्त करण्याकरिता सुद्धा ते मागणी करू शकत होते. जास्त रुपये नाही, त्यांच्या पत्रकार परिषदेतच त्यांनी सांगितलं की जवळपास 250 कोटी रुपये हा उड्डाण पुलाकरिता लागणार आहेत. त्यांनी जे नवीन प्रोजेक्ट बनविलं तर ते 250 कोटीच्या आतमध्ये बनेल असं त्यांचं म्हणणं आहे. एक जवळपास मला वाटतं 22-24 वर्षाचा मुलगा असेल, त्याने हा प्रोजेक्ट तयार केला आणि त्याला मान्यता मिळावी म्हणून डॉक्टर बोंडे हे दिल्लीपर्यंत पोहोचले. हाच उड्डाण पूल पुन्हा चांगला व्हावा याकरिता साधं पालकमंत्र्यापर्यंत सुद्धा डॉक्टर बोंडेंना जाता आलं नाही. याचं कारण अद्यापही कोणाला समजलं नाही. हे षडयंत्र होतं की काय, हा प्रश्न संपूर्ण अमरावतीकरांना पडला आहे. आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता या परिसरामध्ये दाखल झालो. आपण जाणून सुद्धा घेतल्या आणि पुढे सुद्धा जाणून घेणार आहोत. नागरिकांचं म्हणणं आहे की आमचा रोजगार किंवा अमरावती शहराचा विकास
हा संपूर्णपणे थांबणार आहे. जर हा उड्डाणपूल तुटला आणि हे रेल्वे स्टेशन जर दुसऱ्या जागी हलविण्यात आलं. हे रेल्वे स्टेशन एवढं मजबूत बांधण्यात आलं आहे की याला अनेक वर्ष काहीही होऊ शकत नाही. आणि आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे. आपल्या अमरावतीतून 7 वाजता अंबा ट्रेन मुंबईला जातं. एकही डब्बा, एकही बुगी जे आहेत आपल्याला खाली मिळणार नाही. जर हेच रेल्वे स्टेशन बंद झालं तर अमरावतीकरांना होणारा त्रास हा कोण सहन करणार आणि कोणाच्या लक्षात देणार, कोण याच्यावर उत्तर देणार हे सुद्धा कोणीच सांगू शकत नाही. 250 कोटींचा प्रोजेक्ट सँक्शन झाला तर हा पूल पुन्हा नवीन बनू शकतो. आणि भारतामध्ये गेल्या काही महिन्या अगोदरच एक आपण सुद्धा ही बातमी ऐकली असेल की 48 तासात एक नवीन उड्डाण पूल भारताने निर्माण केला. एवढी शक्ती आपल्या देशाकडे आहे तर मग हा उड्डाण पूल पुन्हा बनावा याकरिता ही वापरण्यात का नाही आली हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. 4 महिने होत आहे हा उड्डाण पूल बंद आहे. 4 महिन्यामध्ये हा उड्डाण पूल बंद आणि पुन्हा बंद करून पुन्हा नवीन बांधता आला असता एवढा कालावधी आपल्या अमरावती शहरातून निघून सुद्धा गेला. तेव्हा डॉक्टर साहेब कुठं होते आपल्याला माहिती नाही. आणि आता हा उड्डाण पूल तोडाची गोष्ट निघत आहे. जर बघितलं तर या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स आहे, मोठमोठे कॉम्प्लेक्स बनेल. एक नवीन ग्राउंड सुद्धा आपल्या अमरावती शहराला मिळणार असं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. एक साधी गोष्ट जर आपण बघितलं, एक साधी गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू की अमरावती शहरात एक उड्डाण पूल गेल्या 10 वर्षापासून त्याचं बांधकाम सुरू आहे. तो उड्डाण पूल म्हणजे आपल्या जे आहे चित्रा चौक परिसरातून जवळपास वलगाव रोडवर जो आपला उड्डाण पूल निघतो तो 10 वर्षापासून त्याचं बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम आजपर्यंत सरकार पूर्ण करू शकले नाही. आणि आता हा उड्डाण पूल तोडून या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट आणि रेल्वे स्टेशन दुसऱ्या जागी बांधण्याचं गोष्ट सरकार करतं आणि त्याला मान्यता सुद्धा मिळतं. मान्यता मिळाली नाही आपण असं म्हणू शकत नाही की सध्या याला मान्यता मिळाली. मात्र मान्यता मिळण्याकरिता जो प्रस्ताव रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचला ते लवकरच मंजूर करतील अशी भावना सुद्धा डॉक्टर बोंडे यांनी व्यक्त केली होती. पण हा उड्डाण पूल पुन्हा बनावा, पुन्हा याची दुरुस्त व्हावी याकरिता डॉक्टर बोंडे यांना एकही पत्र लिहिता आलं नाही. आता आपण कालचीच जर बातमी बघितली तर आपल्या अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे हे रेल्वे मंत्रीला भेटले आणि हा उड्डाण पूल तुटू नये याकरिता त्यांनी सुद्धा मागणी केली. आणि हा उड्डाण पूल तुटणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं असं सुद्धा बातमी आपण बघितली असेल. मात्र आता सरकार केंद्रात आणि राज्यात बघितलं तर भारतीय जनता पार्टीची आणि काहीही अशक्य नाही असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं. आणि आपण यानंतर सुद्धा आपल्या मुद्द्यावर येऊ. आपण आता थोड्याच वेळात अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत. पुन्हा नागरिकांचं मत काय संपूर्ण अमरावतीकरांना आम्ही विचारू. एका नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि हा उड्डाण पूल अमरावती शहरातून हटायला हवा. ही रेल्वे स्टेशन अमरावती शहरातून हटायला हवं. संपूर्ण नागरिकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. बघत रहा सिटी न्यूज. तर नक्कीच अमरावतीमधून अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि आपण सध्या रेल्वे ब्रिज परिसरामध्येच आहोत आणि आणखी काही आपल्याला अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक भेटलेले आहेत. त्यांचं मत काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. क्या नाम आपका? मेरा नाम सुरेश शादी. आप कितने साल से अमरावती के रहवासी हैं? मैं बचपन जन्म यहीं का है. अपना रेलवे स्टेशन है, अपना ये ब्रिज है, ये दोनों टूटने वाला है और यहाँ पे बहुत बड़े बड़े कॉम्प्लेक्स बनने वाले हैं. ऐसा प्रस्ताव डॉक्टर बोंडे ने रेलवे मंत्री के पास भेजा, मुख्यमंत्री के पास भेजा, पालक मंत्री के पास भेजा. आपको क्या लगता है इस बारे में? ये तो अमरावती के लिए नहीं होना चाहिए. रेलवे यहीं रहना चाहिए. शहर का एक मुख्य उड़ान पुल बंद है तो पूरे शहर में ट्रैफिक का बहुत बड़ा एक बोलबाला शुरू है अभी. ये उड़ान पुल अगर टूटा तो शहर के ट्रैफिक का क्या होगा, क्या लगता है आपको? ट्रैफिक के लिए तो ऑप्शन और कुछ निकल सकता है. जरूरी नहीं है ये रेलवे निकालना है तो और कुछ ऑप्शन निकालिए. यहाँ पे बहुत बड़े बड़े कॉम्प्लेक्स बनने वाले, क्या लगता है आपको ये अमरावती के लिए मतलब है जरूरी? ये चीज़ जरूरी है लेकिन रेलवे स्टेशन भी जरूरी है. जी. अमरावती के विकास के लिए रेलवे स्टेशन जरूरी है. रेलवे स्टेशन जरूरी है. जी, आपका क्या कहना रहेगा इस बारे में? उड़ान पुल जो है जी.
वो टूट के नया बने उसमें कोई दिक्कत नहीं है। ये नया बनेगा ही नहीं ऐसा उन्होंने हाँ। कहा है। यहाँ पे कुछ भी नहीं बनेगा, यहाँ पे सिर्फ कॉम्प्लेक्स बनेंगे। अगर नहीं तो- शहर की अपन एक ट्रैफिक की समस्या अगर देखेंगे अभी की, तो बहुत मतलब भयंकर स्थिति है। ये उड़ान पुल एक मात्र ऐसा था अमरावती शहर में जो अनेक रास्तों को जोड़ता था, तो उसकी वजह से अमरावती शहर में ट्रैफिक नहीं थी। लेकिन ये पुल टूटने के बाद में क्या व्यवस्था रहेगी, क्या क्या बताएंगे? पुल अगर टूट गया तो कुछ समय के लिए तो ट्रैफिक जाम रहेगा ही है, जी 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 लेकिन मेन जो है कि रेलवे यहाँ से हट जाएगा तो वो नहीं हटना चाहिए, क्योंकि अमरावती इतना इंडस्ट्रियल एरिया नहीं है जी जी। कि जिसके वजह से भाई यहाँ पे बहुत बड़े कमर्शियल कॉम्प्लेक्स बनाए जाए, उसकी जरूरत अभी फिलहाल अमरावती को नहीं है। रेलवे स्टेशन अगर टूटा हाँ। तो हजारों लोग अपने यहाँ से रोज अमरावती से बाहर जाते हैं, हाँ। आते हैं, उनकी क्या ये व्यवस्था रहेगी? ये जो है सेंटर पॉइंट गिरता है अमरावती का, सभी की सुविधा के हिसाब से जो है रेलवे जो है प्लेटफॉर्म यहीं पे रहना चाहिए। बस मेरा तो ये काय नाव का आपलं? माझं नाव अंबादास एकनाथ पवार. किती वर्षापासून अमरावतीचे रहिवासी आपण? मी 1958 पासून म्हणजे हा जवळपास रेल्वे आणि रेल्वे ब्रिज बनताना आपण पाहिला हा होता. पाहिलेला आहे मी सुद्धा. आता हा- बचपनच गेला माझा इथं. हा रेल्वे उड्डाण पूल आणि रेल्वे स्टेशन हटविण्याचा प्रस्ताव हा बनविण्यात आलाय सरकारकडून. काय वाटते आपल्याला, बनायला हवा? बनायलाच नाही पाहिजे. काले विनाकारण धरोहर आहे अमरावती शहराची. बरोबर. छान आहे. बरोबर. काले पाहिजे. आटे की चक्कर इनका आटे का चक्कर है सब है. इनकी शान बढ़ने को ना अमरावती की शान नहीं होना. इनकी शान बढ़ने को ना. या खाने ठिकाणी पीने के धंधे इनके सब है. मांडोली बना रहे अमरावती शहर को, नागरिक को. इस जगह पे बहुत बड़े बड़े कॉम्प्लेक्स बनेगा ऐसा डॉक्टर नहीं होना कुछ भी जरूरत नहीं लगाने की. बोंडे साहब का कहना है. यहाँ के जो बाहर गाँव के आने वाले लोग हैं, काहे से आएंगे जाएंगे. बनने वाले मजदूर आते हैं, काहे से जाएंगे. इनका टिकट का खर्चा सरकार देंगी क्या, कि आमदार खासदार देंगे या. बराबर. तो टूटने को होना उड़ान पुल के नहीं कुछ भी जरूरत नहीं तोड़ने की. जैसा वैसा रन दो. होना. मोहन तंबोले. कितने साल से अमरावती के रहवासी हैं? अरे जन्म यही हुआ. अभी अमरावती शहर का उड़ान पुल हाँ। और रेलवे स्टेशन तोड़ने की बात चालू है. हाँ। जो प्रस्ताव रेल मंत्री और मुख्यमंत्री के पास भी गया है, क्या लगता है जी। आपको? नहीं, ये टूटने को नहीं होना. रेलवे स्टेशन यहाँ जरूरी है. ये इतनी जनता यहाँ अमरावती शहर है. अमरावती शहर को रेलवे स्टेशन की जरूरत है, बराबर है. और उसके ही यहाँ से गाड़ियाँ चलने को होना. जी जी जी. उड़ान पुल भी बहुत सारे महीनों से बंद करके रखा है. हाँ हाँ, ये भी चालू होने को ना. अभी डॉक्टर बोंडे इनका कहना ऐसा है, जो राज्यसभा खासदार है अपने, हाँ, अच्छा. उनका कहना ऐसा है कि यहाँ पे पूरी रेल हटाएंगे, हाँ. ये उड़ान पुल भी हटाएंगे हाँ. और यहाँ पे कमर्शियल मार्केट बनाएंगे. नहीं 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 नहीं, हम अमरावती शहर को आपको क्या लगता है, अमरावती शहर को रेलवे स्टेशन या ब्रिज की जरूरत है या कमर्शियल कॉम्प्लेक्स की? नहीं, ब्रिज की और रेलवे स्टेशन की, ये दो ही जरूरत है अमरावती शहर को. और चारों तरफ इससे रास्ते जा रहे हैं. जी जी. करमिशल माल से क्या करेंगे? बराबर. हाँ, उसमें धजोपति का भला है, उनका गरीब लोगों का कहाँ से. गरीब लोग बेचारे इधर से उतर अपनी टिकट लेके यहाँ से बढ़ने रह जाएगा क्या कोई. हाँ, जरूरी रेलवे स्टेशन है यहाँ. काय नाव आहे आपलं? फरकस तायडे. किती वर्षापासून अमरावतीचे रहिवासी? 40 वर्ष. काय वाटते आपल्याला अमरावतीचं रेल्वे स्टेशन? अमरावतीचं रेल्वे स्टेशन जरुरी आहे आम्हाला, आणि हा पूलही जरुरी आहे. बाकी मार्केटची काही जरूरत नाही आणि मार्केट पाहिजेही नाही आम्हाला. त्या मार्केटचा आमचा फायदाही आहे नाही. आम्हाला हा पूल पाहिजे आणि रेल्वे स्टेशन अमरावतीचं हे 100% पाहिजे. कारण का आजूबाजू खेडेपाडेवाले लोकही जाणार येणार आहेत, त्यांना इथं तकलीफ होणार. आणि आमच्या अमरावती शहराचे लहान लहान लेकरं आहे, आज तकलीफ होणार आहे आणि होऊन राहिले. आम्हाला जरुरी आहे ह्या गोष्टी, पूल आणि रेल्वे स्टेशन. अमरावती रेल्वे तुटण्यात नाही. नगरी की शान है रेलवे हे अंबानगरीची शान आहे. पाटिल की आज है वो बहुत बड़ी वो है अमरावती की जो राष्ट्रपति हुई अपने यहाँ पर, जो उसकी आज निशानी है. ये टूटना नहीं चाहिए. ये जरूरी है लोगों के लिए. यहाँ पर रेलवे स्टेशन होना जरूरी है. इनका क्या कहना है, यहाँ के यहाँ पार्किंग बना मार्केट बनाना. यहाँ के धजोपति लोगों का ये काम है यहाँ पर. हाँ, यहाँ पर टूटना नहीं चाहिए, होना जरूरी है. कि पुल भी होना जरूरी है आने जाने के लिए लोगों को. नक्कीच अमरावती शहरातील उड्डाण पूल आणि रेल्वे स्टेशन हटायला हवं की नाही हवं, याकरिता आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मात्र एकाही नागरिकांच्या तोंडातून निघालं नाही की अमरावती शहराचं जे आहेत रेल्वे स्टेशन हे दुसऱ्या जागी हलायला हवं आणि हा उड्डाण पूल तुटायला हवं. सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे की भारतामधून 5 रेल्वे स्टेशन असे आहे की जिथे 24 तास आणि 365 दिवस तिरंगा फडकवत असतो. आणि त्यामधून एक अमरावतीचा आपला आहे, ज्या ठिकाणी 365 दिवस
तिरंगा नेहमी चढलेला असतो आणि तो फडकतो. आता हा उड्डाण पूल आणि रेल्वे स्टेशन तोडण्याचं जे कटक कारस्थान अमरावती शहरामध्ये सुरू आहे हे संपूर्ण करोडपत्यांच्या ज्या फायद्याचं असल्याचं सुद्धा यावेळी नागरिकांनी सांगितलं आहे. आपण पुन्हा भेटूया आणि अनेक नागरिकांची चर्चा करूया. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कडे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.